कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. तर शुभ सकाळ सगळ्यांना. आणि या मंत्रापासूनच माझ्या दिवसाची जी सुरुवात आहे ती होत असते. अगदी कितीही धावपळ असली, कितीही उशीर झाला उठायला, काहीही झालं तरी बेडवरून उठण्याआधी मी हातांना बघून हा मंत्र म्हणत असते. त्यानंतर तो हात आपल्या डोळ्यांवरून, चेहऱ्यावरून फिरवत असते. कारण असं म्हणतात की आपल्या हातामध्ये माता लक्ष्मी, माता सरस्वती व विष्णू भगवान यांचा वास असतो. तर त्यांचं नामस्मरण करून व आशीर्वाद घेऊन मी माझ्या दिवसाची सुरुवात करीत असते. आणि त्यानंतर जे काम असतं ते म्हणजे देवाला नमस्कार करणं, आणि त्यानंतरच माझी सगळी जी काही दिनचर्या आहे ती सुरू होत असते. आणि अगदी न चुकता माझ्या दैनंदिन जीवनातील हा एक ना अविभाज्य घटक बनलेला आहे की ज्याला मला आठवण करण्याची अजिबात गरज नाही. तर चला, आता मला ना अपेक्षाचा टिफिन बनवायचा होता, कारण सकाळी उठल्या उठल्या आधी पहिले ते काम असतं माझ्याकडे. तर आधी ना थोडा गॅस ओटा वगैरे मी पाणी वगैरे शिंपडून पुसून घेतला. तसा तर रात्री सगळा ओटा क्लीन वगैरे केलेला असतो, त्याच्यामुळे सकाळी सगळा स्वच्छच असतो. मात्र रात्रभरात सगळं कसं वापर आपली नसते, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही किंवा कुठले किडे किंवा कधी कॉक्रोच वगैरे पण तिथे चालायची वगैरे शक्यता असते. त्याच्यामुळे जरा पाणी वगैरे शिंपडून ना थोडंसं पुसून घेतलं की मग आपण कुठलंही काही करायला तिथे मोकळं असतो आणि आपल्या मनातही कुठल्या प्रकारची मग शंका नसते. तर म्हणून ना आधी छान तिथलं पुसून सगळं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर थोडं कोमट पाणी करून प्यायले मी. आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि आता अपेक्षाला मी उठवलेलं आहे. तिची आपली जी काही तयारी आहे ती सुरू आहे. त्यानंतर मग तिच्यासाठी मला भाजी करायची होती. तर तिची ऑल टाईम फेवरेट भाजी म्हणजे आलूची भाजी. तर तीच भाजी मी तिच्यासाठी इथे करायला घेतली. तिच्या टिफिनसाठी थोडीशीच भाजी मी करत असते सकाळच्या वेळी, आणि बाकीची भाजी वगैरे मग नंतर करत असते. अपेक्षाची आता आंघोळ वगैरे पण झालेली होती, तर तिलाही मग थोडं खायला वगैरे मी देऊन दिलेलं होतं. त्यानंतर भाजी वगैरे झाली आणि तिला मग ना तेलाच्याच चपात्या देत असते मी, कारण या ना म्हणजे बराच वेळ छान नरम राहतात, म्हणून टिफिनवर मग याच देत असते मी तिला. आणि मग हे देखील उठलेले होते, तर त्यांना आधी कोमट पाणी आणि नंतर मग चहा वगैरे दिला. आणि नंतर अपेक्षाची वेणी करायला घेतली, कारण बाकीची तर सगळी ती तयारी ती करून घेत असते, मात्र वेणी तेवढी तिला करून द्यावी लागते. आणि आता सक्षम देखील उठलेला आहे आणि त्याचं तो आवरून घेतो आहे, कारण आता जरा थोडा लेट जातो आहे तो. थंडी जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून त्याचा क्लास जरा लेट असतो, त्याच्यामुळे तो मग अपेक्षा गेल्यानंतर आरामात थोडा जात असतो. तर मग अपेक्षाचा टिफिन वगैरे पण भरून घेतला. आणि तिला ना सॅटर्डे सोडून बाकी सगळे दिवस फक्त भाजी पोळीच द्यावी लागते टिफिनमध्ये. त्यामुळे रोज वेगवेगळी भाजी मी तिच्यासाठी थोडीशी बनवून देत असते. तर चला, आता अपेक्षाचं सगळं आवरून झालं आणि तीही निघालेली होती शाळेला. आणि तसं तर ती आधी सक्षमसोबतच जात होती, मात्र आता त्याचा क्लास जरा लेट असतो, त्याच्यामुळे ना तो आरामात जातो. त्यामुळे मग हेच सोडून देतात तिला शाळेला आणि तिकडनंच मग ते मॉर्निंग वॉकला जातात. तर चला, अपेक्षा केल्यानंतर थोडा वेळ समोरच उभी राहिली, कारण बरेचसे शाळेत जाणारे मुलं वगैरे दिसत असतात. त्याचप्रमाणे स्कूल व्हॅन वगैरे ही समोरून जात असते. आणि त्यानंतर मग घरात आलेली होती. ओट्यावर बघू शकता सगळा भांड्यांचा पसारा वगैरे झालेला आहे. तर तोच सगळा आवरायला घेतला, कारण सकाळची वेळ म्हटलं की जरा धावपळच असते. आपण कितीही व्यवस्थित सगळं करण्याचा प्रयत्न केला तरी काही म्हणजे ते सगळं अस्तव्यस्त हे होतच असतं. आणि त्यानंतर मग सगळी तिथली भांडी वगैरे जी काय होती ती सगळी व्यवस्थित जागच्या जागी मी लावून घेतली. त्यानंतर ओटा वगैरेही थोडासा ना क्लीन करून घेतला, कारण चपात्या वगैरे करतो त्याच्यामुळे पण सगळी कणिक वगैरे पण सांडत असते काही ना काही. आणि भाज्या वगैरेही चिरत असते, त्यामुळे त्याचाही थोडाफार कचरा हा ओट्यावर होतच असतो. म्हणून ना थोडं ओट्यावरून एक कपडा वगैरे घेऊन ना मी छान पुसून घेतलं, कारण आता स्वयंपाक करायला तर उशीर आहे. आणि मग जर पुसलं नाही तर तोपर्यंत तो ओटा सगळा तसाच राहणार, म्हणून सगळा पुसून घेतला. त्यानंतर मग थोडा चहा घेतला मी पण, आणि थोडा वेळ निवांत बाहेर येऊन बसली, कारण सक्षम आता आंघोळीला गेलेला होता. आणि मग तोही रेडी झाला. त्यानंतर मग त्यालाही खायचं वगैरे जे काही होतं, चहा टोस्ट वगैरे, तर ते मी दिलं. आणि थोडा वेळ जरा त्याच्यासोबत गप्पा करत बसलेली होती मी.
कारण थोडा मुलांसोबतही बसून ना संवाद साधणं हे खूप जास्त आवश्यक असतं. तर त्याच्यासोबत त्याच्या शाळेच्या, परत ट्युशनच्या, अभ्यासाच्या वगैरे ज्या काही थोड्याफार त्याच गोष्टी आम्ही करत बसलेलो होतो. कारण मुलांचे मित्र कुठले आहे, कसे आहे, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, थोडं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल ना माहितीही असायलाच हवी. आणि मुलांसोबत ते बोलूनच आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असते. त्यामुळे त्यांच्यासोबत अधूनमधून संवाद साधणं खूप जास्त आवश्यक असतं. त्यामुळे ते देखील आपलं मन मोकळं करत असतात आपल्यासमोर. तर चला, इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.